नमस्कार मंडळी. हास्य गीतांची दंगल घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आजच्या चर्चासत्राचा विषय आहे वेळेचं व्यवस्थापन. चला बघूया या चर्चेतून आज काहीतरी निष्पन्न होतंय का ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या टॉक शो मध्ये, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात मेकअप मनच्या जीवावर करिअर चालणारे मान्यवर आपण इथे बोलवतो. आजही असाच एक वेगळं कॅरेक्टर पकडून पण तेच ते बोरिंग अभिनय करणारे मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत आणि आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत. आणि स्वागत करणार आहोत माझ्या झक्कास अशा रॅपने. तर बूम चिकी चिकी, बूम चिकी चिकी, बूम चिकी चिकी, नवा कोरा रॅप घेऊन आली रसिकी. बूम चिकी चिकी, बूम चिकी चिकी, टाइम इज मनी, ऐकतोयस ना हनी, टाइम इज मनी, ऐकतोयस ना हनी, इट्स नॉट फनी, नवरा माझा सनी. चिकी चिकी, घड्याळाचा काटा बोलत नाही खोटा, घड्याळाचा काटा बोलत नाही खोटा, तू काय करोटा लेखक सचिन मोठा. चिकी चिकी, टाइम कम है मामा, टाइम कम है मामा, करो फटाफट कामा, कमाओ तुम नामा, सचिन गोस्वामा. चिकी चिकी, लोक असतात जळकी, लोक असतात जळकी, फिरले त्यांची टाळकी, छत्री आहे गळकी, छत्री आहे गळकी, गळकी 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 गळकी. जबरदस्त. अंगावर हार्ड रोमांस आला माहिती. हुश्शा मोरे, एक एक वाक्य मध्ये मुका घेण्यासारखं होतं. मोरे डुशुम. उई मा, याच्यात कुठलं वाक्य मुका घेण्यासारखं होतं? काय प्रकार आहे मला सांगा, हा काय प्रकार होता? सर मी खूप दिवसांनी हा रॅप केलाय सर. कसा वाटला तुम्हाला? हा रॅप काल रात्रभर जागून केलाय सर. हे बघा. मग आज रात्रभर जागून तो फाडून टाका आणि उद्या रात्रभर जागून तो जाळून टाका आणि त्याची राख आपल्या देशातल्या प्रत्येक गटारात सोडा. नामो निशान मिटवून टाका त्याचं. उद्या चुकून उत्खननात हे कागद सापडले तर येणारी पिढी बोलेल आपले पूर्वज दळभद्री होते. नको हा रॅप, नको. एवढा वाईट होता सर? नॉट एट ऑल. बद्रक क्या जाने अंदर का स्वाद. बापाने ठेवला बद्रक. बद्रक क्या जाने अंदर का स्वाद. बद्रक क्या जाने अंदर का. काय चुकीचं वाक्य आहे. खरं वाक्य काय आहे? अद्रक क्या जाने बंदर क्या जाने अद्रक का स्वाद. पाहिलं सर, तुम्ही पण चुकलात ना. मोरे मोरे तुम्ही काही म्हणा, बद्रक म्हणा, अद्रक म्हणा, मला खूप आवडतं. ओ, श्रावण सुटला. अरे श्रावण नाही सुटलाय, वळू तू सुटलाय. वळूवरनं मला आठवलं, आपण लगेचच आपल्या आजच्या कार्यक्रमाकडे वळू. तर मंडई आजचा आपला विषय आहे वेळेचा सदुपयोग आणि कामाचे नियोजन. आणि यासाठी मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत मॅनेजमेंट गुरु मिस्टर पृथ्वीक. नमस्कार सर. हा, नमस्कार नमस्कार. कसे आहात सगळे?
नाही. प्रेक्षक गंभीर आहेत. प्रेक्षक गंभीर आहेत, हरकत नाही. तरीही चर्चेला मजा येणार आहे, हरकत नाही. चर्चेकडे वळूयात. आजचा आपला जो हा. येस सर, येस सर. वा वा. आहे ना प्रेक्षक चाणाक्ष प्रेक्षक आहेत. आहे. चर्चा सुरू होण्याआधी त्यांना प्रश्न पडलेले आहेत. उत्तम, फार फार उत्तम. विचारा ना विचार. हा सर, म्हणजे आजचा जो आपला विषय येस सर. त्याच्यावर मला एक प्रश्न पडलाय, ते विचारतो. विचारा सर. केल्याचा दुरुपयोग ना मामाचा निमोनिया. काय विषय आहे आपला? केल्याचा दुरुपयोग आणि मामाचा निमोनिया. नाही सर, नाही नाही नाही. तुम्ही लांबून वाचताय म्हणून कदाचित चुकीचं हो, वाचताय. हो. जवळून वाचा सर, प्लीज. जवळ जवळ या जवळ या. असं नाही, जवळ नीट वाचा. हा सॉरी, जरा चुकले. एक्झॅक्टली. केल्याचा दुरुपयोग आणि मामाचा निंबू सरबत. ओय ओय, नाही. जवळ एवढं चुकाल? हा, मामाच्या नियोजनाचा मामाचा निंबू सरबत केला? अच्छा आहे ना ते. तसं नाहीये, ते वेगळं लिहिलंय सर. बघा ना काय लिहिलंय. काय? वेळेचा सदुपयोग आणि कामाचे नियोजन असं लिहिलंय. अच्छा एवढे? हे हे लिहिलेलं खटकतंय तुम्हाला? आणि तुम्ही जे बोलताय ते नाही खटकत आहे? नाही. सर प्लीज बसा, प्लीज बसा, बस, प्लीज बस, बसा. बरं ठीक आहे, असं समजू की तुम्ही जे म्हणताय ते तुम्हाला खटकत नाही आणि तोच विषय आहे की केळ्याचा दुरुपयोग. काय विषय आहे? आता आपण केळं या विषयावर नको बोलूया. आपला जो मेन विषय आहे, प्रमुख विषय जो आहे त्याच्याबद्दल बोलूया. हो. आजचा जो विषय आहे वेळेचा सदुपयोग. आता वेळेचा सदुपयोग म्हणजे काय? काय? वेळेचा सदुपयोग म्हणजे वेळेचा योग्य उपयोग. वेळ ही अत्यंत महत्वाची, जगातली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. एखाद्याचे पैसे बुडवा पण एखाद्याची वेळ बुडवू नका असं म्हणतात, ते उगाच नाही म्हणत. एक मी लिहिलेलं सुंदर वाक्य सांगतो तुम्हाला, बऱ्याच जणांना ते फार आवडतं. नीट शांतपणे ऐका. सांगा सर सांग. फार महत्वाचं वाक्य आहे, आयुष्यात खूप पुढे घेऊन जाऊ शकतं तुम्हाला. वेळेवर वेळेची किंमत नाही कळली तर वेळ निघून जाते. नाही आवडलं, मला नाही आवडलं. नाही आवडलं? नाही आवडलं. तुम्हाला विचारलं होतं का मी आवडले का नाही आवडले? नाही नाही सांगितलं हो. नाही, अरे हो, पण मी विचारलंच नाही तर नका ना सांगू. नाही, मी तसं कोणाच्या बापालाच घाबरत नाही ना. हो, पण गरजच नाही त्याची. आता विषय तो नाहीच आहे की आपण कोणाच्या बापाला घाबरतो आणि कोणाच्या बापाला घाबरत नाही. हा विषयच नाहीये. थांबा ना, मला बोलू द्या ना प्लीज. नाही नाही, तुम्ही बोला हो, मी आपलं सांगितलं हो. अरे हो, मला बोलू दे ना रे. बोला, मला काय करायचं. ए थांब. मग बोला सर. हा. बोल बोल. तर काय आहे आपला विषय? वेळेचा सदुपयोग. लक्षात घ्या, वेळ. आता ही वेळ ओळखायची कशी? चांगली वेळ, वाईट वेळ, ती मॅनेज कशी करायची, हे कसं करायचं मी तुम्हाला सांगणार. मला सांगा, तुमच्या हातात घड्याळ आहेत? हो. कोणाकोणाच्या आहेत? सगळ्यांच्या आहेत. उत्तम. मला सांगा आता वेळ काय आहे? मी सांगते. मी दुपारचे 12 वाजलेत. नाही, 9 वाजले दे. नाही नाही, 3 वाजले. माझ्याकडे ईस्ट वाजलेत. ईस्ट वाजले? ईस्ट. अरे हो, काय यंत्र घालून आलाय हा? ईस्ट वाजलेत सांगतो. हो, काय यंत्र आहे हातात? हो का? ए गप. सांगा त्यांना, प्लीज सांगा त्यांना. हो, काय यंत्र घालून मला वेळ सांगतायत ईस्ट वाजलेत? अरे नका ना असं करू. आणि मुळात एक थोडंसं भान ठेवा रे. संध्याकाळी 7चा टॉक शो असं म्हणून 12, 3, 9 सांगताय तुम्ही मला. 7चा टॉक काय? माझ्या घड्याळाचा तास काटा मोडलाय म्हणून मी मिनिट काटा मोडला आणि त्याने तास काटा काढण्याचा प्रयत्न केला. का? कारण काट्याने काटा काढता येतो ना सर. हा हा हा, लेखक बनशील वेडा. ओय. ओय. काय वेडे आहात का जरासे? काय बोलताय तुम्ही? काट्याने काटा काढल्यावर त्याला काय काटा कळणार आहे? सर मी येतो. का 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 तुम्ही खूप हसवताय. बस चाले. एक थोडस हे सर. आज नका जरा ना. आज वेगळं आहे जरा थोडस. उगाच काहीतरी बोलतात, मला कळत नाही. त्यांना शांत बसायला सांगा ना. लक्ष देऊ नका. मी तुम्हाला वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल काहीतरी सांगायला आलोय. लक्ष, फार महत्वाची गोष्ट आहे वेळेचं व्यवस्थापन. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे काय? तर वेळेचं व्यवस्थापन म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये टाइम मॅनेजमेंट म्हणतो आणि उर्दू मध्ये वल्ला उल्ला. गरजच नाहीये त्याचे. नाही नहीं, मी आजकाल ना उर्दू शिकतोय ना. उर्दू शिकतोय मी. परवाच मी एक शेर केला. अर्ज क्या है? अरे ईर्षाद ईर्षाद. तोहर खटिया के बगल में, तोहर खटिया के बगल में हमार खटिया, चले गुटुर गुटुर करते हैं. अरे
हे कुठलं उर्दू आहे? उर्दूच आहे. अरे हे भोजपुरी आहे. हे भोजपुरी आहे? हो. मी हा उर्दू पण लिहिलेला आहे. म्हणजे मला आता बऱ्याच भाषा यायला लागलेल्या आहेत. म्हणजे मराठी येते, मालवणी येते, इंग्रजी तर माझ्या जीवर अशी लोलत असते का नाही. उर्दू पण आणि आता भोजपुरी पण यायला लागलेली आहे मला. क्या बात आहे मोरे. मजा आहे. एक मिनिट. उर्दू शिकण्याची वेळ आहे का? ही जे सांगतोय ते समजून घ्या ना. महत्वाचा विषय वेळेबद्दल सांगतोय. अरे काय लोक काय म्हणतात वेळेबद्दल? टाइम इज मनी. सर हो. मी तुम्हाला माझे 2 तास देतो, तुम्ही मला 200 रुपये द्या. टाइम इज मनी. अडकलात की नाही? अरे नका ना रे, हे असलं काहीतरी वेगळंच काढू मध्येच. मी वेगळं सांगतोय ना. टाइम इज मनी शब्दचा अर्थ नका घेऊ. टाइम इज मनी म्हणजे वेळ अत्यंत मौल्यवान आहे. ती गेली तर परत येत नाही. वेळेबद्दल विचार करा. काय आहे ना, कामाचं नियोजन हे वेळेत करणं गरजेचं आहे. म्हणजे वेळ वाचवण्यासाठी सुद्धा वेळेत त्याचं नियोजन कसं करायचं हे शिकणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही कामाचं नियोजन केलं, योग्य वेळेत योग्य कामं संपवलीत, तर उरलेला वेळ तुमच्यासाठी मोकळा राहतो. त्या वेळात तुम्ही तुमचा छंद जोपासू शकता. नाही, मला छंद झोपायचाच असतो. पण काय आहे, छोट्या केसाचा जो छंद आहे ना, तो 9 वाजता मोकला होतो, पण मोबाईल बंद ठेवतो. त्याच्यामुळे छंद मला म्हणजे जोपासता येत नाही का. मोरे ढुशुम गप्प बसा ना. मग तुम्ही असं 4 चौकात बोलता, मग मला कंट्रोल नाही होत. अरे कशाला कंट्रोल करायला पाहिजे. उर्दू मध्ये आहे का ना, हमारी जवानी आउट ऑफ कंट्रोल बा, हमारी जवानी आउट ऑफ कंट्रोल बा, तुम्हारे हाईवे पे भरते टोल बा. जबरदस्त. तो तुमच्या जिंदगीवर लाजा वाटू दे रे थोड्याशा. हे कुठलं उर्दू आहे जे भोजपुरीच्या नावावर खपवलं जातंय? हे उर्दू मध्येच आहे. मुळात हे उर्दू नाहीच आहे. हे तुम्ही उर्दू म्हणताय आणि भोजपुरी बोलताय. तुमचं उर्दू टोल नाक्यावर कधीच टोलवलं गेलंय. सर आता खरंच येतो मी. का? तुम्ही खूपच हसवता. बस रे खाले. काहीतरी महत्वाचं सांगतो तर वेगळंच काहीतरी घेऊन. विषय काय आपला तो बाजूला राहतो. यांचंच सुरू झालंय सगळं. शोचा एक डेकोरम असतो, तो मेंटेन तरी करा ना किमान. सॉरी सर. सर बोला सर. खूपच फापट पसारा होतं. मी डायरेक्ट मुद्द्यावरच येतो. हा. येस सर. आता जो आपला जो विषय आहे ना, मलूया का सदू दादा आणि कामोट्याचा नायजेरियन. काय? एक मिनिट. काय विषय आहे आपला? मळूया का सदू दादा आणि कामोट्याचा नायजेरियन. हा काय विषय आहे? आता विषय. हा काय विषय? हे नुसतं वाक्य जरी आपण म्हटलो, मळूया का सदू दादा आणि कामोठ्याचा नायजेरियन, तरी अर्थ लागत नाहीये. याचं हे काय आहे? वेगळा विषय आहे आपला. विषय काय आहे? वेळेचा सदुपयोग आणि कामाचे नियोजन, असं लिहिलंय की नाही? सर तुम्ही करू नका. पचकन गेले तर सगळे मने बोलतील. खाली बसा. युजलेस माणूस. सर काय? तुम्ही केसावरून हिची जुळी बहीण वाटता, मिशी लावलेली. अय्यो. सर इकडे या ना जरा. सर मी रसिका. तुम्ही हशिका. हा? बसा तिकडे. हा वीक काढला आणि हात घातला तर जिभेपर्यंत जाईल, मेंदू नाही बाईला. मूर्खपणा करताय. काय विषय काय चाललेला आहे? चर्चा कशाची आहे? त्याच्याबद्दल कोणी काही बोलतच नाही. वेगळंच सुरू आहे काहीतरी. मळू का सदू दादा? एकदाच तुमचा सदू दादा मळींना असा कळेल मग तुम्हाला. सर तुम्ही आमच्या प्रेक्षकांशी असं बोलू नाही शकत सर. अरे प्रेक्षक नाहीच आहेत हे. मूर्ख लेखाचे कोणी आणलेत मला कळत नाहीये. वेगळे विषय आहेत, समजून घ्या. टाइम व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट. खूप महत्वाची गोष्ट आहे वेळ. लक्षात घ्या, आजच्या घडीला मल्टीटास्किंग ही अशी गोष्ट आहे ना, जी आपण शिकलं पाहिजे. ती कला आपल्याला अवगत असायला पाहिजे. का? कारण सांगतो तुम्हाला. आपण एका वेळेस ना 2 कामं करू शकतो. कसं? आता सकाळी तुम्ही उठता, प्रत्येकाला सवय असते बघा. कसं काळानुरूप गोष्टी बदलतात बघा. आधी आपण सकाळी उठल्यानंतर पेपर शोधायचो की नाही, आता आपण फोन शोधतो.
मग आपण फोन शोधतो, फोन घेतो, पण तो फोन घेतल्यानंतर त्याच वेळेत आपण ब्रश करायचे, त्याच वेळेत आपण चहा कॉफी जे काही नाश्ता करतो ते करून घ्यायचं, म्हणजे कसं 2 कामं पटकन झाली. कधी कधी आपण काय करतो, आपण प्रातःविधी उरकत असतो. प्रातःविधी उरकताना महत्वाची गोष्ट, जर टॉयलेटमध्ये आरसा असेल तर तिथेच दाढी करून घ्यायची. आणि धुताना ब्लेड लागलं मग नका रे, प्लीज नको. ऐका माझं, मी पाया पडतो तुमच्या. नका तुम्ही असलं काहीतरी विचारू. नाही, माझी गडबडच आहे ना नाही नाही, तुमची गडबड खूप वेगळी आहे, तुम्हाला कळत नाही. ऐका, महत्वाच्या गोष्टी सांगतो त्या समजून घ्या. आजच्या काळात जर तुम्ही मल्टीटास्किंग शिकला नाही तर तुम्ही काळाच्या मागे पडाल. काय लवर आहे तुमची? म्हणजे मान्यवर आहे ना मी? लवरला बोलवल्यासारखं का करताय मला? बोलावला बोला. मी लय मल्टीटास्कर आहे. मग काय आहे? मी मल्टीटास्कर राहिले. जो शब्द उच्चारता येत नाही माणसाला ते आहे माणूस मल्टीटास्कर. होय, तर मी म्हणजे येडा माणूस माहितीये का? माझं म्हणजे खतरनाकच असते सगळं. बर सांगा. म्हणजे हीच म्हणजे मी एकदम. हो 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 हो. मी मल्टी टचकीला लय घाबरतो का नाही? कशाला? मल्टी टचकीला त्याला लय घाबरतो. मला एकदा मार पडला होता माहितीये, देवा शपथ. का मार का पडला होता? काय झालं, मी एकदा सावतीनीच्या घरात होतो, तर सावतीन गेली किचन मध्ये, तर मी रेशमा बरोबर चॅटिंग करीत होतो. चॅटिंग करत असताना सुषमाचा फोन आला. तर मी आपला गॅलरीत गेलो तुझ्या बरोबर बोलायला. तेवढ्या सावत आला आणि तिकडं रश्मीच्या नवऱ्यानं आहे ना माझं चॅटिंग पकडला. आणि सुषमाचा जो नवरा आहे ना त्याचा पहिल्यापासून माझ्यावर डाऊट. मग काय झालं, सावतीन जो होता ना, सावताच्या नवऱ्याने मला सकाळी मारला, रेशमाच्या नवऱ्याने मला दुपारी मारला, आणि सुषमाचा नवरा माझी वाटच बघित होता. संध्याकाळी मी त्याला दिसलो, तुडवलं माहिती आहे. मल्टी टचकीन माझं माझ्या अंगावर खाटं दुखतो होतं बाई. ही कोण भानगडीत पण मल्टी टचकीनच्या? मोरे, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती मोरे. देते तेव्हाच देवा. यू हर्ट मी मोरे. नाही गई गुजरी बात आहे का? ए गई गुजरी तुम्ही आहात, बात नाही. वो गुजरी बात आहे एवढंच येते. गई गुजरी बात काय असते? नाही तसं काय नव्हतं. आणि मी कसा लॉलीपॉप आहे का? मग चुपा स्वतःला लॉलीपॉप. लॉयल असा शब्द आहे, मी लॉलीपॉप आहे, मग चुपा. नाही तर असेल तर असेल. छाती चीर के देखो, रस्साही रस्सा. ए गप्रे, एवढा रस्ता असेल ना छातीत तर त्याला उकळी द्या आणि भातावर टाक. ए डिचक्या. गेला हे काय केलं तुम्ही? सर तुमची कॉमेडी मारली. मी मारून टाकेन. मी सगळ्यांना माझं डोकं फिरायला लागलेलं आहे आता मला ना सुधरत नाहीये काही. नाही काहीतरी छान समजावण्याचा प्रयत्न करतोय, तर हे पाणी प्यायचंच. मला काय अजून करू, मला वेगळा पर्यायच नाहीये. समजून घ्या ना मी काय सांगतोय. वेळेच्या नियोजनाबद्दल सांगतोय की नाही. वेळ अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. लक्षात घ्या, आयुष्यात पुढे जायचं असेल तर वेळेला मित्र बनवा. मैत्रीण बनवली तर? ए म्हाताऱ्या, अरे ब्रह्मकमळापेक्षा पण कमी आयुष्य आहे तुला का मैत्रिणी बनवायच्या आहेत? नको ना रे. जस्ट आपला विचारून घेऊ आपलं कसं. जस्ट नको. अरे नको, मरून टाकीन. नो. लक्षात घ्या, वेळ अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ती आपण कशी वाचवतो. तुम्ही सेकंड्स वाचवायला लागलात तर तुमचे मिनिट्स वाचतात. तुम्ही मिनिट्स वाचवायला लागलात तर तुमचे तास वाचतात. अशी वेळ मॅनेज करायची. आणि हे सगळं कशावर डिपेंडेंट असतं? तुमच्या रुटीनवर. मला सांगा तुमचं रुटीन काय? सर सकाळी 7ला मी उठतो. बरं. न उठल्या मी आंघोलीला जातो. गुड. आंघोली करून बाहेर येतो तेव्हा 12 वाजलेले असतात सर. लक्षात घ्या, 7 ते 12. 7 ते 12 तुम्ही आंघोळ करता? हो. एवढं काय करता आतमध्ये? मी सकाळी उठल्या आंघोलीला जातो. आंघोली झाली का मग बनियन असते ती मी धुतो. तर धुताना जो साबणाचा फेस पुन्हा अंगावर उडतो, मग परत मी आंघोळ करतो. मग आंघोळ झाल्यावर माझ्या लक्षात येतं असला ती बनियन मी धुतले पण पिलीच नाही. मग मी ती पिलून वालत टाकतो. वालत टाकताना मग मला पुन्हा एकदा घाम येतो, कारण आमची दोरी उंच आहे ना, अशी टुनुक टुनुक उडी मारून टाकायला लागतं. मग मला लय घाम येतो. मग मी परत आंघोळ करतो. आंघोळ झाल्यानंतर माझ्या लक्षात येतं हिच्या हातला बेसिन लयच बुलबुलीत झालंय. मग मी बेसिन धुवून टाकतो. मग मला लय घाम येतो. मी परत आंघोळ करतो ना. मी बाहेर आलो तेव्हा 12 वाजलेले असतात.
तुझे बस खाली चल, खाली बस, खाली बस, खाली बस माणसा, खाली बस. लाज वाटली पाहिजे तुला. जगातला एकमेव माणूस आहे जो वेळेला कन्फ्युज करतो. 7 ते 12 तुझ्या वडिलांनी आंघोळ केली होती का रे बावळटा? मी कर गप्प बस. अजिबात आता निर्लज्ज माणसं आहात तुम्ही. एकानेही बोलायचं नाही. सर काय आहे? एकदा हसून तोंडावर हात घ्या ना. हा? एकदा हसून तोंडासमोर हात घ्या. ग्लुकोजचा पुडा. सर वन्स मोर सर तसं दाखव. गप्प बस बावळट. ग्लुकोजचा पुडा मला सांग. गप्प बस एकदम. चिडू कुणी काही विचारायचं नाही आता. चिडू. मूर्खा. ते मागचे दादा कधीपासून शांत बसले तसे व्हा जरा. किती सजग प्रेक्षक आहे, किती हुशार प्रेक्षक आहे बघा जरा. कुणी काही बोलायचं नाही. दादा फक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. हो हो दादा हो तुम्हीच. वेळेला केळं केळ्याला वेळ. शिकरण करू केळ्याचा. वेळेला केळं केळ्याला वेळ वाटेल ते बोलताय का? जेन्युइन प्रश्न असेल तर विचारत जा यार. सर जेन्युइन प्रश्न आहे सर माझा. विचारा. बसा सर. सर मला वेळेचं खूप महत्व आहे सर. हा म्हणजे मी रोज पहाटे 5 वाजता उठतो. 5:30 वाजेपर्यंत सगळं आवरून बाथरूमच्या बाहेर येतो. नंतर नाश्ता करून शार्प 6 वाजता मी रेडी असतो सर. अरे वा. मग पुढे तेच मग पुढे म्हणजे सर माझ्याकडे काय कामधंदा नाही. माझं लग्न पण नाही झालंय सर. मग सर काय होतं ना दिवस खायला उठतो रात्र वैरायचे सर. मी काय करू कळत नाही. पण मग तुम्ही हे घरची कामं करा ना. घरातल्याने बाहेर काढलंय सर. आजूबाजूला कोणी विचारत नाही. पोरगी पटत नाही. मी बेकार आहे सर. सर रोज असं तयार होतो. रात्र झाली की झोपतो. दुसऱ्या दिवशी परत 6 वाजता शार्प रेडी असतो सर. काय दिवस खायला उठतो रात्र वैरायचे सर. गप रे गप 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 बस खाली खाली बस खाली बस. युजलेस का बस बावळट. काय झालं? कोण प्रेक्षक आणलेत तुम्ही? सर असतात सर इथेच खाली असतात सर. हा? मी असं केलं की येऊन बसतात सर. ही पात्रता आहे प्रेक्षकांची. बे असे निवडता तुम्ही प्रेक्षक? नेहमीच आहेत सर नेहमीच आहेत. अरे काय बिंडोक माणसं आहेत ही. यांना सांगा लोक फावल्या वेळात छंद जोपासतात. ही रिकाम टेकडी माणसं फावल्या वेळात जगतायत. यांना सांगा लायकी नाही यांची. यायला का हे ऐकायला बसलो येतो इथं. हा मोरे खाली ट्रॅक्टरचा टायर अडकला नाल्यात. हा. लय मजा येते बघायला. चला नाल्यात अडकला. काढतात बाहेर. अरे मस्त बघायला मजा येते. चला लवकर. मी कधीच बघितलं. वा वा वा. अरे यार तुम्ही फार हसवता. कमाल परफॉर्मन्स आणि भारी पंचस. मजा आ गया. येस प्रसादा. अफलातून बहारदार. फार मजा आली. फारच मजा आली. रस्सा फक्त तुझा रॅप आणि तुझ्या रॅपमधली वाक्य नाही, ही अख्खी सिरीजच मुका घेण्यासारखी आहे. म्हणजे तुम्ही नुसते दिसलात स्किट सुरू व्हायच्या आधी तरी अंगावर असा हार्ड रोमांस येतो. लाजवाब. फॅन्टॅस्टिक. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन इतकं बिनचूक आणि करेक्ट आहे की क्या बात आहे. वा वा. बहारदार. आज विशेष एफर्ट्स वाटले जरा सगळ्यांचे. का कोणास ठाऊक पण बने ब्रिलियंट. म्हणजे ते जे तो जो सांगताना निर्लज्जपणाच्या जागी एक अभिमान होता तो वाखाणण्याजोगा. तुम्ही काही करत नाही मला काय काय लाजवाब होता तो. लाजवाब. मोरे ॲज युजल. पिंक पॅन्थर फॅन्टॅस्टिक. पम्या खतरनाक खतरनाक. प्राजक्तानी तुझं वाक्य स्किट संपल्यानंतर घेतल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर जो ग्लो होता तो विशेष होता. अरुण नेहमीप्रमाणे बहारदार. आ हा हा. म्हणजे मी एखाद्या प्रोजेक्टच्या यशाची जेवढी वाट बघत नाही तेवढं तू काय बोलणार आहेस त्याची वाट बघत असतो तिथे. पीपी अप्रतिम. म्हणजे तुझ्या वर्सेटॅलिटीला तोडच नाहीये पीपी. थँक्यू. कीप इट अप. गॉड ब्लेस यू डार्लिंग. सुपर्ब सुपर्ब. मजा आली. मजा. वा 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 वा. सई. प्लॅटॉनिक काय बोलू. श्रावण सुटला वॉज एपिक. मी नाही विसरू शकत. श्रावण सुटला वॉज एपिक. आणि तुमच्या डायलॉग डिलिव्हरीला काहीतरी एक झालर आलेली आहे ओव्हर द इयर्स. आणि म्हणजे तुमच्या वयाचं असताना सुद्धा हे डायलॉग्स तुमच्या तोंडून गोड वाटतात आणि ते तुमच्यामुळे वाटतात. हे खूप मोठं श्रेय आहे तुमचं. फारच मजा आली. पम्या सॉरी पण मला एकदा बघायचंय. खूपच हसवता. मला एकदा बघायचंय. सर मी येतो का? तुम्ही खूपच हसवता.
पम्या गेले अनेक दिवस अनेक एपिसोड्स तू संकल्पनाही सुचवतोयस आणि तुझ्या कॅरेक्टर्समध्ये नवीन जागाही शोधतोयस आणि दोन्हीकडे तू मस्त सक्सेसफुल होतोयस. त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. वी आर प्राऊड ऑफ यू. सावत्या कडक मजा आली. क्युटी पाय खूप भारी. रस्ता मस्त. तुम्ही दोघे खरेच जोडे भाऊ दिसताय. मजा आली. कडक. वा 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 वा. मंडळी, आई आणि बायकोच्या भांडणातून वाचण्यासाठी नवऱ्यानं काढलाय एक उपाय. चला बघूया हा उपाय कितपत यशस्वी ठरतोय ते. त्यासाठी स्वागत करूया आपल्या अतरंगी विनोदीरांचं. सुगंधा सुगंधा काय झालंय? काय गे? धा सांगितलं तुला. सुगंधा धा सांगितलं तुला. हो, जी कामं करतो ना आपण त्याच्याकडे लक्ष देत जा. ऐकत नाहीस काय माझं? मारायचं असेल ना मला तर सरळ मारून टाक. काय? हे ना असं मारून टाक. असं मारायची काही गरज नाहीये. गे मार मला. किती ओव्हर ऍक्टिंग करता हो तुम्ही. मारायचं असतं ना केव्हाच मारलं असतं. इतकी वर्ष थांबले नसते. कशी बोलते बघा मला. सासूला कशी बोलते बघा. सासूला कशी बोलते. घरात काही 4 लोक जमा केली आहेत तुम्ही. त्यांच्या समोर अभिनय करताय. कोणी दिसतंय आजूबाजूला तुम्हाला? ते सिरियल बघणं ना बंद करा तुम्ही जरा. येऊ दे माझ्या पोराला आज. येऊ दे त्याला. सगळं सांगून टाकणार आहे मी त्याला आज. तू कशी वागतेस ना तो नसताना ते मी सगळं सांगणार आहे आज त्याला. काय झालंय सांगाल का? काय झालंय? माहिती नाही तुला? नाही माहिती. काय झालं? शिरा बनवायला सांगितला होता ना. बचकावर मीठ टाकलं साखरेऐवजी. मारायचंय मला तर असं मारला. ओव्हर ऍक्टिंग करू नका. किचन मध्ये कशाला आलात तुम्ही लुडबुड करायला? एरवी कधी येता? एरवी कधी पाय टाकता किचन मध्ये? आज बरे आलात. मी माझे डब्बे मांडलेले असतात ना. माझ्या साखरेच्या डब्याऐवजी मिठाचा डबा का ठेवला तुम्ही? मी उचलला आणि मीठ टाकलं. मीठ. डोळे फुटले तुझे? दिसत नाही तुला टाकताना साखर आहे का मीठ आहे? असं हाताला कळत नाही तुला काय टाकतेस? माझे डोळे ना खूप चांगले आहेत. दिसतंय. माझे डोळे खूप चांगले. डोळे तुमचे फुटले आहेत. म्हणूनच मागच्या वेळी तुम्ही माझ्या विटामिनच्या गोळीच्या डब्बीमध्ये उंदीर मारायचं औषध टाकलं होतं ना. ते चुकून नव्हतं टाकलं. मुद्दाम टाकलं होतं. कळलं ना? आमच्या घरी एक घूस आली आहे ना. तिला मारायचंय मला म्हणून टाकलं होतं. ती घूस आहे ना अशी तशी मरणार नाही आई. आपल्या घरात एक देवमासा आहे ना त्याला टप करून बाहेर फेकेल आणि मगच मरेल. सांभाळून बोल. तो देवमासा आहे ना त्याला टपकन बाहेरून फेकेल आणि मग मरेल. एवढं सांभाळलेलं अजून सांभाळू तुला? वाटते का सासू आहे ना तुझी. मी कशी बोलते? सासू सासू मग काय डोक्यावर घेऊन नाचू तुम्हाला? सासू आत ना सासू सारखं वागा जरा आई. नाच ना. घे डोक्यावर घे मला नाच. घे ना. नाच ना मला. डोक्यावर घेऊन नाच ना मला. का करायचं असतं तुम्हाला हे? जास्त बोलू नकोस. यांना येऊ दे. नाही तुम्हाला घरातून हकलायला सांगितलं ना तर बघा. बायकोच्या ताटाखालचं मांजर नाहीये माझा मुलगा. कळलं ना? मला तर सांगायची पण गरज नाही. मी असं फक्त त्याच्याकडे बघितलं ना तर त्याला कळेल. तुला मांजरीसारखा पिशवीत घालेल आणि मच्छी मार्केटमध्ये सोडून येईल. हे करू नको तू. हे मला आवडत नाहीये सुगंधा. असं करू नको. मला आवडत नाही. तुम्ही मला खूप त्रास देताय आई. सगळं केलं तरी कसं काय तुमचं हे होतं? प्रत्येक वेळी कसं बोलता? मला कंटाळा आलाय. आवाज खाली. आवाज खाली मी नाही करत. माझ्या घरात माझ्याशी ओरडून बोलायचं नाही. मी बोलणार आणि हे पण करणार. हे करू नकोस. तुम्हाला आवडत नाही. मी करणार. मला आवडत नाही. मला आवडत नाहीये. करू नकोस ना. गप्पा बसा. मी पण आज पण T20चा सामना जोरदार सुरू आहे घरात. जोरदार. प्रसाद सर, मला असं बघून तुम्हाला वाटतंय की नाही की हा करेक्ट एकदम बायको आणि आईमध्ये पिचलेला मुलगा करेक्ट असं वाटतंय की नाही माझ्याकडे बघून? मी आणि माझं नावही फाल्गुन वाटतंय की नाही तुम्हाला? बस प्रश्नच नाही. नाही ना. त्रास झालाय वा. 2 बायकांचा त्रास झालाय. आई आणि हे ना बायको म्हणजे ना मीनची गोळी आणि सोडा आहेत. वेगवेगळे चांगले आहेत. एकत्र आल्यावर फुस वाट.
घराची वाट, शांतताच नाही. पृथ्वीकनी सांगितलेलं ना ते ऐकायला पाहिजे होतं सर मी. पृथ्वीक म्हणाला होता लग्न करायचा विचार कर, लग्न करू नकोस. लग्न करायचा विचार करणं जरी रोमहर्षक असलं तरी लग्न करणं हे अंगावर काटा आणण्यासारखं आहे. पण अंगावर काटा येणं ह्याचा मला बॅलेन्स साधता नाही आला. अंगावरचा काटा काट्यात अंग गेलंय अख्खा आता माझं. जरा शांतता पाहिजे असते हो घरी गेल्यावर, पण ना 1 मिनिट पण ती मिळत नाही सर. आज मी मिळवणार. आज तेरा भाई अलग कर गया कुछ तो. आज अलग करेगा. अजिबात बोलायचं नाही तुझ्याशी. येऊ दे याला, मी सांगणार आहे की मला या बाई बरोबर नाही. हे मुंगुसाचे अश्रू आहेत ना ते 8 टाक. मगरीचे असतात ते. पण तू मुंगूस आहेस ना. हा मी मुंगूस आहे ना, कारण मगर तर माझ्या समोर आहे. जास्त बोलू नका. आला माझा फाल्गुन आला. माझा फुल्लू आलाय. माझा फाल्गुन आला. माझा फुल्लू आलाय. माझा फाल्गुन आलाय. माझा अरे टिंग टॉंग रे, टिंग टॉंग रे. मी उघडणार आहे. अरे फुल्लू फाल्गुन इकडे. मला तुझ्याशी बोलायचंय, बस झालंय. मला सहन नाही होत आहे. फुल्लू ऐक ना. हे बघ तुझी आई आहे ना, दिसते तशी अजिबात. आणि तुझी बायको आहे ना, ती तुझी आई म्हणते मला, म्हणजे मी तिची कोणी नाहीये का? या बाईला सांगू ठेव, ही बाई जर घरात असेल ना तर मी इथे राहणारच मग नाही. सांग तिला जायला, लगेच जायला सांग. अरे गप्प बस, गप्प बस परांजपे, गप्प बस. बोल 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 नुसता बोलतोय. तेते घरी आल्यावर पण तेच, ऑफिस मध्ये पण तेच. ऐकून घेणार नाही मी, आधीच सांगतोय. जरा शांत राहा, जरा शांत राहा परांजपे. नको तू बोलू, नको ना बोलू ठोसर. कशाला बोलते तू? मला कंटाळा येतोय का तुझा? प्लीज नको बोलू. तुला कळत नाही का तुझ्या वयाचा मी मान राखतो म्हणून मी तुला अजून बोललेलो नाहीये, पण मी आता बोलणार आहे ठोसर. कळला? नको बोलूस. मराठी बोललेलं कळत नाही ना. शांत राहा प्लीज, कृपा करून शांत राहा ठोसर बाई, शांत राहा. तुम्ही गप्पा बस. तुम्हाला कळतं? तुला गप्पा बसायला सांगितलं. फाल्गुन बेबी काही झालं का? नको ना. आली बोलायला. फाल्गुन काय झाले काय? फाल्गुन काय झाले काय? तुझा आवाज तर ना डोक्यात जातो माझ्या वैष्णवी. कळलं तुला? डोक्यात जातो मला तुझा आवाज. तुझ्या तोंड नको दाखवूस मला. तू तोंड नको दाखवूस वैष्णवी. मला तर बोलायचंच नाही तुझ्याशी. गप्प राहा. मी काही ऐकून घेणार नाहीये. नाही म्हणजे नाही. नाही म्हणजे नाही. न काना ना हला वेलांटी ही नाही. कळलं का? कळलं का? काय करताय म्हशी सारख्या? काय करताय दोघी म्हशी सारख्या? मला कळतंय ठोसरबाई आणि वैष्णवी, तुम्ही उठा. माझाला तुम्हाला बसलात त्या माझाला तुम्हाला. मला दिसतंय सगळं. इकडनं कॅमेरे लावलेत मी फोन मध्ये. उठा. झाला फोन. झाला फोन. झाला फोन. वही आणि पेन आणा आत्ताच्या आत्ता. मला माहित नाही. वही आणि पेन आणा. दाखवतो मी. अरे वही आणि पेन आणा ना आत्ताच्या आत्ता. तू आण ना. तुला आणायला नाही होत का ग? तू जास्त बोलू नको. वही आणि पेन घेऊन ये माझ्याकडे लवकर. ठोसर आणि वैष्णवी शांततेत राहा. काम शांततेत पण करता येतात. फाल्गुन बेबी गप्पा बस. सांगून द्यायची गरज नाहीये. पेपर आहे, कळतं. शांत राहा. असं शांतपणे द्यायचं. मी दाखवतो आता मी कोण आहे. लीना पेन घेतलायस तर ली. मी म्हंटल आपलं पेन घेतलाय तर ली म्हणून.
काय प्रॉब्लेम आहे तुला? तुला काय प्रॉब्लेम काय आहे तुला? प्रॉब्लेम काय आहे तुला वैष्णवी? वैष्णवीला नको ना बोलू यार, मी शांत आहे ना, नको ना बोलू. नाही लिहायचं मला, काही कळलं? नाही लिहायचं मला, चल निघ इकडनं. नसेल लिहायचं, नसेल लिहायचं, अशीच आहे, नसेल लिहायचं त्याला, नसेल सुचत म्हणून नसेल लिही. तुमचा मुलगा काय कवी आहे? नसेल सुचत. त्याचं नाव फाल्गुन डोईफोडे आहे, कळलं ना? मंदार चोळकर नाहीये. कशाला काढलं हे ना? हे नाव कशाला काढलं? सातारा येत नाही तुला? मला नाही एवढं ते नाव कळलं ना? गप्प राहायचंय दोघींनी एक शब्द बोलायचा रे, फोन ठेवून द्यायचा आत्ताच्या आत्ता. मला त्राण ठेवा, फोन ठेवा, ठेवा फोन ठेवा. फाल्गुन बेबी काही झालंय का रे? केवढं चिडतोय बेबी? काही झालंय? अरे थांबा रे, त्रास झालाय हिचा ना? सगळ्यांचा त्रास झालेला आहे ऑफिस मध्ये आई. खूप खूप म्हणजे ना, तुझ्यासारखी एक ठोसरबाई आहे, सेम तुझ्यासारखी आहे, सेम तुझ्यासारखी, एकदम दिसायला शरीरेष्टी वगैरे सगळं सेम, पण तोंड उघडलं की गटार. म्हणजे ती ठोसरबाई. तुझ्या तोंडून कधी वाईट निघतं? क्या तुम्ही यार, बोलतेस काय तू घाणेरड? आवाज चढवतेस कोणावर? हाड, ती चढवते, ठोसरबाई चढवते. तिचा आवाज तुझा आवाज नाहीये. तुझा आवाज कसा आहे? असा आहे तुझा आवाज? मग तुझा आवाज तर असा आहे. मग ती तशी, आणि एक सेम वैष्णवी आहे, सेम तुझ्यासारखी, सेम वैष्णवी, एकदम तुझ्यासारखीच बारीक. म्हणजे तिला बघितलं ना की तुझीच आठवण येते मला. मी म्हणून फोटो पण नाही ठेवला तुझा ऑफिस मध्ये. पण स्वभाव तुझ्यासारखा नाही ना तिचा. तू कशी काळजी करते मग. अरे आपुलकी म्हणजे तर, अरे देवा, केवढी आपुलकी हा शब्दच तुझ्याकडनं आलेला आहे. आपुलकी, आपलेपणा म्हणजे तुझ्या कुशीतच घेऊन फिरतेस तू. आपलेपणा, मन मिसळणं वगैरे, तू बॅगेत आहेत ना. आणि तुझा आवाज म्हणजे सुंदर आवाज. खरंच 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 खरंच. आय तिचा तसा नाहीये. तिचा वैष्णवी का बात आहे. तिचा पण मला असं नेहमी वाटायचं आहे की यार, तुमच्या दोघांसारख्या मला मिळालेल्या आहेत. ऑफिस कसं मस्त असेल, आनंदी, पीसफुल, पण नाही, तिकडे कचकच कचकच. तुम्ही कसं एकत्र छान राहता, पीसफुल राहता, एकत्र, एकोपा असा हे आहे, शब्द आहे तुमच्यात. तुम्हाला म्हणजे पीसचं हे नोबेल दिलं पाहिजे तुम्हाला, पीसचं नोबेल, दोघींना मिळून एकत्र. हा, अरे ते कबूतर काढून टाका ना, शांततेचं प्रतीक कबूतर काढून टाका. तुमचं हे असे उभ्या राहा, अशा उभ्या राहा. हे स्टॅच्यू ठेवा प्रतीक म्हणून याचे. अप्रतिम, सुंदर होईल खरंच. अरे तुम्ही म्हणजे पीस म्हणजे असं हे तुम्ही शिकवा ना त्यांना दोघींना. मी ठोसरबाईंना म्हटलं की माझी आई असं नाही करत. माझी आई मला, मी आलो की चहा देते, माझ्यावर प्रेम करते, असं करते. मला ऑफिस मधनं आल्यावर, कुठे चाललीस आई, थांब ना, मी बोलतोय ना तुझ्याशी. तू एवढं थकून आलायस ना, मग मला असं पटकन आतून वाटलं की पटकन तुला चहा द्यावा, गप्पा कुठे मारत बसायच्या. फाल्गुन, तुझी आई दिसते तशी नाहीये फाल्गुन. पण तू दिसते तशीच आहेस. हो, तू दिसते तशीच आहेस. तू म्हणजे, मी बोललो वैष्णवीला की माझी बायको म्हणजे, अरे बापरे, खायला बनवते म्हणजे. उपमा, मला भूक लागली की उपमा आणूनच ठेवते ती अशी. कुठे चालली, थांब ना, कुठे चालली? माझ्या बाबूला भूक लागली आहे ना. अच्छा. उपमा पाहिजे, उपमा लगेच बनवून आणते आम्ही. मस्त असे साखर टाकते, मीठ टाकते. आले बस. हो, येस. उपमा 5 मिनिटात. शांतते संपवस कीड, अजिबातच. जगभरातल्या सगळ्या मॅरिड पुरुषांसाठी हा एक रामबाण उपाय होता.
फार युनिक कॉन्सेप्ट आणि फार भन्नाट सादरीकरण. वा वा वा. सई. शॉर्ट अँड स्वीट परफॉर्मन्स. खूप जम छोटासा होता पण त्याची मांडणी खूप इंटरेस्टिंग होती आणि फोनचा ज्या प्रकारे डिव्हाइस वापरला तो खूपच छान होता. म्हणजे युक्ती चांगली होती, कधीतरी आजमावायला हरकत नाही. प्रथमेशची संकल्पना होती आणि अभिजित पवारनी लिहिलं होतं. त्रिकूट आवडलं, पुन्हा बघायला नक्की आवडेल. मस्त. मलाही खूप आवडेल. थँक्यू सो मच. कीप इट अप. तर मंडळी, आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.